नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळेजण तन्वीला बोलत असतात, पण तन्वीने चूकच अशी केली असते म्हणून तिला सगळे टोमणे बसत असतात. तेवढंच आता अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो, काय चाललं आहे डॅड, का तुम्ही एवढं तन्वीला बोलताय? माहिती का तुम्हाला ती काल रात्रभर रडत होती, माहिती का रूममध्ये बसून? तुम्हाला या गोष्टी माहिती का? तेव्हा आता प्रताप म्हणतो, अरे आम्ही काहीच बोललो नाही आहे, तिने काय केलं हे तुला माहिती आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो, मला माहिती आहे सगळं, ते करते पण ती सावरून सुद्धा घेते सगळ्या गोष्टी. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुझ्या बायकोने माहिती का तुला काय केलं आहे? तेवढं आता कल्पना म्हणते, अश्विन शांत हो बाळा, एवढी हे नको करू. अरे तुला माहीत नाही आहे प्रियाने काय केलं आहे? काल पूर्ण आजीचा डब्बा तिने लाथाळून मारला, तोडून टाकला. तर आता अश्विन म्हणतो, आई चूप बस तू तिची बाजू घ्यायचं सोडून तू दुसऱ्यांची बाजू घेते आहे असं म्हणून आता अर्जुन म्हणतो, अश्विन काय बोलतोय तुला तरी समजतं आहे का? तुझी बायको कशी वागते तुला हे समजत नाही? तेव्हा आता अश्विन म्हणतो, हे बघ दादा, तू तर शांतच बस, तुला तर नुसते टोमणे मारण्याचे चान्स पाहिजे असतात आणि तेही सगळ्यांसमोर. तू अजिबात एक शब्दसुद्धा माझ्या बायकोसोबत बोलू नको आणि माझ्या बायको विरोधात बोलू नको. मला माहिती तू कसं आहे, तू चिंगवायचे कामं करतो आहे आता, बाकी काही नाही असं म्हणून आता तो अर्जुनला शांत करत असतो. तर सायलीला खूप वाईट वाटतं, कारण प्रियाची चुकी असून आता तो प्रियाची बाजू घेत असतो. तर आता प्रियाच्या मनामध्ये मात्र लड्डू फुटत असतं की माझा नवरा तरी माझी बाजू घेतो आहे. तर पूर्ण आई म्हणतात की काय झालं या अश्विनला, मला काही समजतच नाही, एवढा बायकोच्या प्रेमामध्ये वेडा झाला आहे. तेव्हा आता अश्विन म्हणतो, चल प्रिया आपल्याला बाहेर हॉस्पिटलला जायचं, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि येताना आपण संध्याकाळी जेवणच करून घेऊ रात्रीचं. तेव्हा आता प्रिया म्हणते, मला मनात म्हणत असते की मला हे सायलीचं गाठोडं लपवून ठेवायचं आहे आणि हा अश्विन मला फोर्स करतोय, नेमकं आता काय करू? तेव्हा आता अश्विन म्हणतो, हे बघ प्रिया, चल ना, चलते ना, आपण हॉस्पिटलला जाऊ आणि रात्री बाहेर आणून जेवण करून येऊ. तेव्हा आता तो तिला जबरदस्ती उठवतो आणि घेऊन जातो. तर पूर्ण आई म्हणते, काय झालं या अश्विनला, एवढा प्रेमामध्ये आणि बायकोच्या प्रेमामध्ये आंधळा झाला आहे, याला समजत नाही खरं काय आणि खोटं काय. बापरे, मला माहीतच नव्हतं एवढं बायकोच्या प्रेमात कोणी आंधळं होतं का, आणि तेही अशा खोट्या बोलण्यावरनं असं म्हणून आता पूर्ण आई तिला चांगलेच टोमणे मारत असते. तर मंडळी आता प्रिया चांगलेच सगळ्यांच्या मनातनं उतरली असते आणि नालायक अश्विन, त्याला त्याच्या बायकोने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, त्याला काही समजतच नसतं, त्याला फक्त बायकोच दिसत असते. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.